1997 साली आप्पाई जिल्हा परिषदला उभा होते, सुरेश दसू होते. पंडित अण्णांना अध्यक्ष करण्यासाठी दरेकर नानाच्या आघाडीतून सुरेश दस, नारायण क्षीरसागर उमेदवार होते. तिथून जाऊन हे उपाध्यक्ष केले. मुंडे साहेबांनी हातीहून मिरवणूक काढली. सुरेश अण्णाचा जन्म हिथं तयार झाला. तुम्ही अण्णा 1997 साली 99ला तिकीट जागा बदलून दिली. आपलं तिकीट शिवसेनेचं आपलं विष्णुपंत घोलप यांना जाहीर झालं होतं. मुंडे साहेबांनी जागा बदलली आणि सुरेश दसाला आणि प्रकाश सोळंकीला तिकीट मिळाल्यावर तुम्ही पुढे होतात, कोणत्या गोट्यात पडलेला होतात. अरे काय इतिहास. 2000 परत तुम्ही धनंजय मुंडेंच्या विरोधात जिल्हा परिषदेला माणसं फोडली. अरे काय बेटा, शरद पवारला फसवितो, पुन्हा कुणाला फसवितो, घरापासून दारापूर फसवणूकच चालू आहे. पोटच्या पासून पाठच्या पोट. नाही, फसवा फसवीचा धंदा बंद करा. अपवादात्मक बाळ, थेरला आणि सुरडी इथंच फक्त 70% मत सिटीला पडलेत, नाही तर प्रत्येक गावात 50% मत पडलेत. आणि तुमच्या समाजाचे मत किती पडलेत? 55,000 मत पडलेत. महबूब जायचं ऐकला. बाळासाहेब वाजपेयींना 22-23 हजार मत पडलेत. अहो धोंडे साहेबांना मत पडलेत. कायला दरेकरांना तुमचे मत काय 100-200 लाख आहेत का? पण जरी ओबीसी बांधवांच्या मताच्या जोर तुम्ही विजयी झाले आणि बाता ठोकता तुम्ही असा हात तसा हात. अहो लाज वाटली पाहिजे. तुम्ही 5व्यांदा निवडून आले आणि येड्याला अकरावानी करता. अरे काय बेटे अण्णा, अरे 2014ला मुंडे साहेबाला पडले तो मी बेटा गेलतो. अण्णा म्हणले आता मस्सी घेतल्यात सुरेश, तिचा जोडायच्यात काठीनी. थोडा तरी उपकार ठेवा. अहो तमाशातल्या राजावानी राजा झाला की तमाशा संपला की कुठले बांबू उपटायला लागले. अहो तमाशातला राजा तमाशाचा वगणच संपल्यानंतर बांबू उपटतो तसे. अरे काय बेटा जरांग्या काय बोलतो, जो डोरा मागल्या माणसावानी. वंजारी समाज देखणं आणि सुशिक्षित आहे. ज्या वेळेस लातूर वरून नीटची परीक्षा देऊन 100 पोरं MBBS होते, UPSC होते, MPSC होते, ते ओपन मध्ये जातात आणि ओपन मधून पुन्हा कॅटेगरीत जातात. माझा भाऊ कारकून वरिष्ठ लिपिक मधून पाटोद्याला आला, तो ओपन मधून आला, नंतर प्रमोशन मध्ये कॅटेगरीत गेला. अरे तुम्हाला कायदा तरी कळतोय का? कुठल्या जातीतून कसे येते? हाकेंनी सांगितलं. ती जरांगी बाया तर 7-8 माणसं बोलत. त्यामुळं यापुढं आपण सर्वांनी एक दिलाने एक ताकदीने. मुंडे साहेबांनी आपल्याला एवढं दिलंय, गरज नाही असले भिकार दान द्यायची. शिकून मोठे होऊ. सगळे आपल्यापाशी कोयता बी आहे, PN बी आहे. अहो पेनाच्या टोकाने पोरं डोके फोडतील आणि कोयत्याने बी नीट करतील. त्यामुळं आपण सगळ्यांनी आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई बोलतो काही असं नाही. अहो नाही बेतानीच बोलतो. अहो टीव्हीवर दाखवतो त्यांचं काय होईना. हो आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय पंकजाताई. वंजारी समाजात कुणी कुणाच्या जातीत जन्म घ्यायचा हे कुणाच्या ठरलेलं नसतं. त्यांनी 2 मंत्री झाल्याचा राग मनात धरू नका. अहो काल परवा तुम्ही पंकजाताई की जय म्हणणारे, वाल्मिकांना की जय म्हणणारे. अहो ज्या दिवशी आपले संतोष भाई देशमुख सरपंच साहेब त्यांची हत्या झाली, त्याच्या आदल्या दिवशी 2 दिवसाचं सुरेश अण्णाचं. सुरेश अण्णा आवाजा कंपनी तुमचं त्यांचं साठं लोट आहे. हळूहळू सगळं निघल बाहेर. आता थांबा. आतापर्यंत तुमची बारी होती, आता आमची बारी येईल. अहो पारधी समाजाच्या महिलेचा पाठीमाग यांच्या पत्नी पळाल्या, तो व्हिडिओ व्हायरल झाला. पारध्याच्या बी जमीन तुम्हालाच, देवाच्या बी तुम्हालाच, दानवाच्या तुम्हालाच. अरे देवाला तरी सोडा बिटाव. आम्ही महादेवाचे भक्त आहेत, बन्सी भाऊ. आम्ही पिंपळेश्वराचा देव
जमीन लाटलेल्याला कधीच सोडू शकत नाही. महादेव भोळा आहे पण त्याला तिसरा डोळा आहे कुणाच्या तरी माध्यमातून. चलो करो तयारी, जेलवारी, पिंपळेश्वर की जय हो. अहो ज्या समाजाने तुम्हाला प्रथम मोठं केलं, सगळ्यात अगोदर मुंडे साहेबांनी तिकीट दिलं, जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष केलं, आमदार केलं. काय शरद पवार, अजितदादा बी बेकार, शिंदे बेकार, फडणवीस बी बेकार. मग चांगलं कोण आहे याचा शोध लावून सुरेश अण्णांनी संध्याकाळी मीडियाला सांगावं. याची विंचवाची अवलाद आहे. 15 मिनिटाची मेमरी आहे त्यांची फक्त. नाही आपली 100 मिनिटाची आहे. तुम्ही तरी 90 पिता न पिता बी एकटा सुरेश राग 10 गावाला भाषण देईल. त्याच्यामुळे आपण सगळेजण आज जसे आला तसे इथून पुढे प्रत्येकाच्या सुख दुःखात या. आपण जर एक संघ राहिलो, एक है तो सेफ है, एक है तो शेफ है, नाही तर काही खरं नाही. बटेंगे ना तो लुटेंगे, नाही बटेंगे तो सेफ. त्याच्यामुळे आपण सर्वजण आलात, आपण सगळे बांधव उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे आपण तसे संत भगवान बाबा संत वामन भाऊचे आचरण करणारी माणसं सर्वजण आलात त्याचे सगळ्यांचे जय राहा. बोलायचं नाही, बोलायचं संपलेलं आहे. गुन्हा नोंद झालेला आहे. आता 2 मिनिटात आपल्याला गुन्हा नोंद होणार. थांबा, खाली बस रे बाबा, हो खाली बस, हलू नका. काय बोलता मला पुन्हा दाखल झाल्याशिवाय एकाने बी हालायचं नाही.